मनोरंजनाची तुमच्या आमच्या सगळ्यांची आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी, अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झाले आहेत. इंडियन केमिकल सोसायटीच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर जी.डी. यादव यांची शैलेश माळोदे यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करत आहोत. श्रोतेहो नमस्कार. विज्ञान म्हटल्यानंतर आपल्याला एक काहीतरी बाह्य गोष्ट अशी आपल्याला नेहमी जाणवते आणि विज्ञान म्हटल्यानंतर ती कुठली तरी अशी क्रिया असते जगण्याची की ती खास करून शिकावी लागते. परंतु तसं नाही. आणि विज्ञानात त्यातल्या त्यात केमिकल्स म्हटलं की नेहमी असा प्रश्न आपल्या समोर येतो, अरे केमिकल झोन, केमिकल म्हटल्यानंतर त्या ठिकाणापासून आपण दूर पळायचं, प्रदूषण वगैरे वगैरे. पण कधीही आपण असा विचार त्यावेळेला करत नाही की आपलं अस्तित्वच शरीराच्या रूपाने जर बोलायचं झालं तर ते केमिकल आहे. वी आर मेड अप ऑफ ऑल सॉर्ट्स ऑफ ॲटम्स, म्हणजे वेगवेगळ्या अणूंपासून आपलं शरीर बनलेलं आहे. त्यात विविध गोष्टी म्हणजे डीएनए सुद्धा आपण म्हटलं जरी जैविक दृष्टीने विचार करतात, ती सुद्धा ऍक्च्युली एक रासायनिक संयुग आणि विविध प्रकारच्या रासायनिक पदार्थांची एक प्रकारची गुंफण, साखळी, सर्पिलाकार आकाराची अशी आहे. हे सगळं मी का बोलतोय हा प्रश्न स्वाभाविकपणे आपल्या समोर निर्माण झाला असेल आणि त्याचं कारण आहे इंडियन केमिकल सोसायटी नावाची भारतामधली एक अतिशय प्रथितयश अशी औद्योगिक क्षेत्रात कार्य करणारी संस्था आहे. आणि त्या संस्थेचे अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर गणपती यादव यांना आज आपण आमंत्रित केले. यादव सरांचा परिचय वेगळा करून देण्याची गरज नाही. आकाशवाणी मुंबईच्या श्रोत्यांना यादव सरांचा परिचय गेल्या 30 वर्षांपासून सातत्याने झालेला आहे. एकेकाळी जी युडीसीटी नावाची जी युनिव्हर्सिटीचं डिपार्टमेंट होतं त्याचे केमिकल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक होते. नंतर त्या युडीसीटीचं रूपांतर युआयसीटी या संस्थेमध्ये झालं. युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे ते डायरेक्टर आणि म्हणजेच कुलगुरू या पदावर ते अनेक वर्ष कार्यरत होते. जी पदं भूषवली त्याच्या संदर्भातली ओळख झाली. या क्षेत्रामध्ये अध्यापनाचं काम करत असताना नव्हे, ते अध्यापनाचं काम अजूनही करतायत आणि भटनागर फेलोशिप नुकतीच त्यांना जाहीर करण्यात आलेली आहे. आणि अजूनही वयाची 70च्या आसपास पोहोचलेले असले तरी शिक्षण क्षेत्रामधला त्यांचा जो काही आवाका आणि योगदान देण्याचा जो काही उत्साह आहे तो एखाद्या तरुण प्राध्यापकालाही लाजवण्यासारखा आहे. आणि म्हणूनच पेटंट्स आणि केमिकल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात शिक्षणात रुची असलेले इंडियन केमिकल सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गणपती यादव यांचं आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत स्वागत करणार आहोत. सर, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओत स्वागत. बऱ्याच वर्षानंतर तुमचं येणं झालेलं आहे. नमस्कार. नमस्कार शैलेश. तुम्ही माझी ओळख रसायन तंत्रज्ञानाशी आहे करून दिली, तर मला थोडंसं त्याच्याबद्दल सांगायचं आहे की मी ज्या वेळा इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचा पहिला कुलगुरू म्हणून माझी नेमणूक झाली, मी 10.5 वर्ष होतो तिथे, तर सगळा दृष्टिकोन मी बदलला. 2 नवीन कॅम्पसेस बनवले, एक भुवनेश्वरमध्ये आणि दुसरा जालन्यामध्ये, कारण मला रसायनात रुची होती. आणि माझ्या मते रसायनाशिवाय जीवन नाही. त्याला म्हणतात की देर इज अ केमिस्ट्री, म्हणतात की नाही, इव्हन प्रेमामध्ये सुद्धा केमिस्ट्री असते. तर रसायनाशिवाय जीवन नाही. परंतु त्याच्याबद्दल लोकांच्या मनात गैरसमज आहेत. त्यांना वाटते की प्रदूषण करणारी संस्था केमिकल मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे प्रदूषण आहे वगैरे वगैरे. तर मी असं सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही मला कुठलेही 3 पदार्थ असे दाखवा की जिथे केमिकल वापरलं जात नाही. तुमच्या समोर जे आहे इथे, या टेबलाला तुम्ही हात लावा, या माईकला लावा किंवा काचेला लावा, कुठेही प्रत्येका ठिकाणी केमिकल आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की केमिकल कुठं वापरलं जात नाही तर ते चुकीचा समज आहे. तुम्हाला मी 100 कोटी द्यायला तयार आहे पारितोषिक. परंतु ते पारितोषिक तुम्हाला मिळणार नाही, कारण कुठलीही अशी वस्तू तयार होत नाही की ज्याला केमिकल वापरलं जात नाही. परंतु फक्त त्याच्यात
विषय काय की ते प्रदूषण करणारे केमिकल मॅन्युफॅक्चरिंग असू नये, हा एकच हे आहे. ज्याला आजकाल आपण ग्रीन केमिस्ट्री म्हणतो. ग्रीन केमिस्ट्री विषयीची चर्चा तुम्ही पण फार वर्षांपासून करत आहात. तर हे जे ग्रीन केमिस्ट्री जी आपल्याला जगण्यासाठी वापरायची असते, तर हे प्रदूषणकारी नसलेले जे केमिकल्स आहेत याच्याविषयी लोकांनी कसं स्वतःला हे करायचं? मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, नुसतं केमिकल नाही आहे. सध्या तुम्ही बघताय की हवामान सगळं बदललेलं आहे, ज्याला क्लायमेट चेंज ज्याला म्हणतात ते. त्याचं कारण आहे, ज्या वेळेला कोविड आपला सुरू झाला जानेवारी 2020 वेळी कार्बन डायऑक्साईडचं हवेतील प्रमाण 410 ppm होतं. 410. एक वर्ष आपण घरी बसून होतो, काही केलं नाही, तरी 2 ppm वाढलं. तर जानेवारी 2021 मध्ये 412 झालं. मे 2022 मध्ये 418 झालं. आता प्रमाण 427 ppm आहे. म्हणजे आपण एवढं प्रमाण कार्बन डायऑक्साईड वाढवलेलं आहे. याचा अर्थ हे जीवनाला योग्य नाहीये. आणि याला ज्याला नेट झिरो ज्याला म्हणतात की तुम्ही नेट झिरो असलं पाहिजे. जितकं कार्बन डायऑक्साईड तुमचा तयार होईल तेवढा तुम्ही कुठेतरी कंझ्युम केला पाहिजे. तुम्ही सिक्वेस्टर करा, ठेवा, काय पण करा, किंवा त्याचे केमिकल्स, फ्युअल्स, मटेरियल्स बनवा, त्याला नेट झिरो म्हणतात. तर ते सुद्धा केमिस्ट्रीच आहे. ते सुद्धा त्याच्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टींची टेक्नॉलॉजीची गरज आहे. निराळ्या प्रकारचे कॅटलिस्ट वापरावे लागतील. ओके, त्याला उत्प्रेरक म्हणतात मराठीमध्ये, बरोबर, किंवा निराळ्या प्रकारचे बायो कॅटलिस्ट वापरता लागतील. आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतील. आणि मी तर नेहमी भाषणं देतो लोकांना की नेट झिरो हा उपाय नाही, नेट निगेटिव्ह हा उपाय आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईड आपल्याला आकाशातनं बाहेर काढला पाहिजे आणि त्याच्यापासून काहीतरी बनवलं पाहिजे. नाही तर हे प्रमाण वाढत जाईल. आणि आपली काय इच्छा होती की फक्त 1.5 डिग्रीनं टेम्परेचर वाढलं पाहिजे. आताच 1.6 आहे, आता वाढलेलं आहे. आणि गेल्या वर्षी 18 मे 2023 रोजी वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशननं काय सांगितलं माहितीये की 2027 रोजी हा आपण पास केलेला असेल तर 2100ची वाट बघायची गरजच नाही. म्हणजे एवढं हवामानात बदल झालेले आहेत. एके ठिकाणी कॅलिफोर्नियामध्ये एक जागा आहे डेथ व्हॅली म्हणून, तिथे 56 डिग्री टेम्परेचर. कशी माणसं राहू शकतात विचारा. म्हणजे काय, आता नुकतंच कॅलिफोर्नियामध्ये बऱ्याच तो मोठा इन्फर्नो आला. हो, याला जबाबदार पण परत तेच आहे. त्याचं कारण तिथं काही सगळं ड्राय आहे आणि कुठेतरी काहीतरी घासलं किंवा काय, दरवर्षी तिकडे आग लागते. याचा अर्थ तापमान बदललेलं आहे. याच्यासाठी आपल्याला काही टेक्नॉलॉजी आहेत का, तर त्याच्यासाठी उदाहरण म्हणजे हायड्रोजन. ग्रीन हायड्रोजन ज्याला म्हणतात. मी ज्याच्यात बरेच वर्ष काम करतोय आता. मला ONGC एनर्जी सेंटर माझ्या याच्यासाठी पार्टनर आहेत. ते आमच्या गोव्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन केलेलं आहे. परंतु माझं वैयक्तिक माझा रिसर्च जो आहे, संशोधन, ते त्याच्यामध्ये आहे की ग्रीन हायड्रोजन म्हणजे पाण्याचं विभाजित करून ऑक्सिजन आणि हायड्रोजन तयार करायचं. बरोबर. ओके, ह्या हायड्रोजनचा उपयोग कशासाठी होणार? 2054 रोजी आपल्याकडे क्रूड ऑइल असणार नाही. आपल्याकडे जो कार्बन आहे तो कोल असेल किंवा नॅचरल गॅस असेल किंवा अजून काय असेल, CBM असेल, CBM, ते कोल बेड मिथेन. तर ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यापासून आपल्याला जर बनवायचं असेल आर्ग्युमेंट्स, तो कार्बन आपण वापरला तर त्याचा कार्बन डायऑक्साईडच तयार होणार. तो वापरू नये म्हणून आपण ग्रीन हायड्रोजन, ज्याला हरित हायड्रोजन म्हणतात. हरित हायड्रोजन म्हणजे काय की सोलर एनर्जी, सूर्यप्रकाश, विंड एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी, जिओथर्मल एनर्जी किंवा हायड्रो इलेक्ट्रिक, याच्यापासून जी एनर्जी येते ती वापरून जो आपण पाण्याचं पृथक्करण केलं. सर, एक प्रश्न मला इथे तुम्हाला थांबून विचारावं वाटतं. आपण म्हणालात की वेगवेगळे हरित ऊर्जेचे प्रकार आहेत, रिन्युएबल एनर्जी ज्याला म्हणतो, पुनर्नवीनीकरण क्षम ऊर्जा. तर याच्या ऊर्जेच्या वापरासाठी आणि त्यासाठी जे काही टूल्स किंवा इक्विपमेंट्स आपल्याला लागतात ते पण केमिकल सगळेच, आणि ते रेअर अर्थ्स आहेत, रेअर केमिकल. तर मी त्याच्याबद्दल पण सांगतो. तुम्ही चांगला प्रश्न विचारला की ज्या वेळेला आपण सोलर एनर्जी वापरायला आणि विंड एनर्जी वापरायला सुरुवात केली 2000च्या दरम्यान, हे सोलर पॅनल आणि हे विंडचे जे टर्बाईन आहेत त्यांचं आयुष्य 20 ते 25 वर्ष असतं. मग त्यानंतर ते टाकावं लागतात. असे कितीतरी मिलियन टन्स मटेरियल बाहेर पडलेलं आहे. आणि ज्याला आपण सर्क्युलर इकॉनॉमी म्हणतो किंवा लिनियर इकॉनॉमी. सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये प्रत्येक गोष्ट परत वापरली पाहिजे, पुनर्चक्रीकरण. पुनर्चक्रित. त्याच्यामध्ये हे तुम्ही रेअर अर्थ्स म्हणा किंवा ग्लास असेल, मेटल असेल, अल्युमिनियम असेल, काही पण असेल, सगळ्या गोष्टी आपल्याला परत वापरल्या पाहिजेत. नाहीतर आपल्याला 3 पृथ्वी सुद्धा पुरणार नाहीत.
हो, 3 आता पृथ्वी- आपलं कन्झम्पशन लेवल खूप जास्त आहे. तर प्रत्येक गोष्टी रिसायकल केली पाहिजे. तर रिसायकल इंजिनिअरिंगला म्हणजे मी लोकांना सांगतो की अरे केमिकल इंजिनिअरिंगला चांगले दिवस येणार आहेत आता पूर्वीपेक्षा. कारण हे सगळे तुम्ही जरी चांगले दिवस येणार आहेत म्हटलेलं असलात तरी आपण जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा तुम्ही मला उदाहरण दिलं यावेळेला की यावर्षी लोक मुळात बोलबाला ML AI अशा सगळ्या ज्या कूल थिंग्स ज्याला म्हणतो ना यांच्याबद्दल चर्चा आहे. पण वस्तुतः केमिकल इंजिनिअरिंग ज्या क्षेत्रामध्ये आपलं सगळं जगणं ठरणार आहे त्या याच्यामध्ये मात्र ऍडमिशन्स कारण सांगतो. ज्याला कारण आहे की पहिल्यांदा आई वडील कारणीभूत आहेत त्याला आणि नंतर मीडिया. आई वडील काय सांगतात मुलाला, तुला जर डेटा अनालिटिक्स किंवा कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग मध्ये जर तुला ऍडमिशन नाही मिळाले तू टाकाऊ मुलगा आहेस. मग तो मुलगा किंवा मुलगी कोणी असेल तर त्यांना पहिल्यापासूनच वाटतं की न्यूनगंड येतो त्यांच्यामध्ये. तसं नाही आहे. तर मी ज्यावेळेला IIT पाटण्यामध्ये गेलो आणि त्या विद्यार्थ्यांना मी ऍड्रेस करत होतो, त्यांना भाषण दिलं, त्यावेळेला त्यांना म्हटलं, मी माझा मोबाईल त्यांना असा दाखवला आणि म्हटलं तुम्हाला माहिती आहे की हे कशापासून बनवलं जातं. याच्यात म्हटलं 30 केमिकल आहेत. 30 सगळे इनऑर्गॅनिक ऑक्साईड आहेत. याचे जे टच स्क्रीन आहे ते इंडियम ऑक्साईड आहे. त्याच्यानंतर याला मेटल आहे, याच्यामध्ये सिलिकॉन चिप्स आहेत, गॅलियम आर्सेनाइड आहे, कार्बोनेट आहेत, पॉलिकार्बोनेट्स आहेत. हे सगळे केमिस्ट्री आहे. जर बनवलं नाही त्या लोकांनी तर तुम्हाला फास्ट कम्प्युटर चालवणार कसे? तुम्ही कशावरती तुम्ही सिस्टम इंजिनिअरिंग करणार आहात, कशावरती तुम्ही करणार आहात? तेव्हा तुम्ही कमी लेखू नका. आणि याचं कारण असं झालं की यावर्षी केमिस्ट्री आणि केमिकल इंजिनिअरिंग मध्ये कमी ऍडमिशन झाली कारण लोकांना काय वाटतं की ते टाकाऊ ब्रँचेस आहेत. आमच्या असं वाटत असेल कदाचित की ते प्रदूषणाला जबाबदार. नाही, ते चुकीचा लोकांची समजूत आहे ते. तर मी काय केलं की मी आता इंडियन केमिकल सोसायटीचा अध्यक्ष आहे म्हणून तुम्ही सांगितलं. आणि सुदैवाने असं झालं की ही सोसायटी 9 मे 1924 साली स्थापन झाली. स्थापन करण्यात कोण होतं की त्या काळचे अतिरथी महारथी JN मुखर्जी, डॉक्टर SS भटनागर. सुदैवाने मला आता भटनागर फेलोशिप मिळाले, परंतु स्थापना या संस्थेची त्यावेळी केली JN मुखर्जी, JC घोष आणि PC रे. आणि PC रे हे पहिले अध्यक्ष झाले. PC रे कोण होते हो? आचार्य प्रफुल्लचंद्र रे. हे नुसते प्रोफेसर नव्हते तर ते आता ज्याला तुम्ही स्टार्टअप म्हणता ते PC रेनी स्टार्टअप कंपनी सुरू केली. ती पहिली कंपनी म्हणजे बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स. त्या माणसाचे ते अवैध होते. त्याने आपली सगळी प्रॉपर्टी ह्या केमिकल सोसायटीला दिली, कलकत्ता युनिव्हर्सिटीला दिली. आणि त्यांनी एवढंच नाही म्हणजे ते कसं होतं की प्रोफेसर कम इंडस्ट्रियलिस्ट म्हणजे असलेले म्हणजे आता जे आपण म्हणतो IIT आणि सगळ्या ठिकाणी इन्क्युबेशन सेंटर त्यांनी केलं होतं. आणि मजेची गोष्ट काय की ती कंपनी आता भारत सरकारची कंपनी झाली कारण त्यांना कोणी नव्हतं. त्यांनी सगळं ते दान केलं. त्यांनीच हे ज्याला इंडियन केमिकल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन किंवा त्याला आता ICC म्हणतात, इंडियन केमिकल काउन्सिल, 1938 साली स्थापन केली. सगळ्या इंडस्ट्रीजना एकत्र आणलं. आणि म्हणजे एक प्रोफेसर ज्यांनी मोठी संस्था स्थापन केली इंडियन केमिकल सोसायटी, ज्याचा मी सुदैवाने अध्यक्ष आहे, ते त्या नुसते सोसायटीचे अध्यक्ष नव्हते. त्यांनी जर्नल ऑफ इंडियन केमिकल सोसायटी म्हणून एक जर्नल स्थापन केलं. त्याचे ते एडिटर इन चीफ होते, प्रमुख संपादक. तर मी सुद्धा आहे सध्या. मी पण एडिटर इन चीफ म्हणजे असं बोलाची गाठ. आणि मी काय ठरवलं, रिस्पॉन्सिबिलिटी, मी काय म्हणलं की मी हे 100 वर्ष आता होतात ना, आपण हे मोठ्या प्रमाणात साजरं करायचं. मग याच्या संदर्भातला तुमचं काय प्लॅन आहे? तर मी 9 मे 2023 रोजी मी हे मोठा प्रोग्राम घेतला आहे कुठे कलकत्त्यामध्ये. आणि तिथे त्यावेळेला तिथले बंगालचे गव्हर्नर राज्यपाल त्यांना मी बोलवलं, डॉक्टर आनंद बोस. ओके. आणि नंतर मी त्या दिवशी 7 पारितोषिक जाहीर केली. ती पारितोषिक कुणाच्या नावाने केली? पहिलं पारितोषिक मी भारतरत्न प्रोफेसर CNR रावच्या केलं. वा. आणि त्यानंतर मी दुसरं पारितोषिक प्रोफेसर MM शर्मांच्या नावाने केलं. तिसरं डॉक्टर आरिफ माशेलकरांच्या नावाने केलं. चौथं मी डॉक्टर सुखदेवांच्या नावाने केलं. त्यांनी 100 वर्ष त्यांनी होऊन याच वर्षी त्यांचं निधन झालं. म्हणजे तुम्ही विचार करा. एवढंच नाही तर मी काय केलं की मी स्वतः पैसे दिले आणि मी म्हटलं की माझ्या आणि माझ्या मिस्टरच्या नावाने जे PhD स्टुडंट असतात त्यांच्यासाठी उत्तेजनार्थ आम्ही ते पारितोषिक मी पण 5 लाख रुपये दिले. ते मी इंडस्ट्रीतनं हे पैसे आणले. माझे क्लासमेट जे इथर इंडस्ट्रीचा अश्विन देसाई ते आला, अशोक बुक क्लीन
सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मी ज्यांच्या बोर्डावरती आहे. नंतर ओरिएंटल अरोमॅटिक, जे ज्या त्या तिथे डॉक्टर सुखदेव होते त्यांच्याकडनं हे घेतलं. डॉक्टर A.V. रामारावांच्याकडनं घेतलं की त्यांनी फाउंडेशन तर्फे गेलो. अशी मी त्यावेळेला पारितोषिकं तयार केली. आणि पहिली पारितोषिक 1 लाखाची होते. आता त्यांनी ते एंडॉवमेंट तयार करून आता इथून पुढे ती पारितोषिक कमी पैशाची असतील, पण ते आम्ही दरवर्षी मी त्याचे एंडॉवमेंट तयार केलेले आहेत. मग मी काय म्हणले, 100 वर्ष आपण साजरी करायची तर मुंबईत आपण ही साजरी करूया. आता मुंबईमध्ये 28 आणि 29 जानेवारीला आमचा हा प्रोग्राम मुंबईमध्ये नेहरू सेंटरमध्ये आहे. आणि या नेहरू सेंटरमध्ये आम्ही काय करतोय की नुसते प्रोग्राम नाही, आम्ही मागच्या जे आमचे हिरो होते, हिरोज ऑफ केमिकल इंडस्ट्री, असे मी शोधून काढले त्यांचे सगळे आणि त्यांना आम्ही सन्मानित करणार आहोत. आणि यावेळचे हिरो तर मी तुम्हाला सांगतो, मागचे काही हिरो जसे आहेत की ऑफकोर्स आचार्य P. सिरे आहेत, त्यांना आम्ही महामहर्षी म्हणून त्यांना टायटल देणार आहोत. बाकीचे जे महर्षी आहेत जसे धीरूभाई अंबानी आहेत किंवा आदित्य बिर्ला आहेत, उदाहरणार्थ अमीन आहेत, असे कितीतरी जे आता हयात नाहीत, परंतु जे टाटा केमिकलचे दरबारी सेठ आहेत, त्यांच्यानंतर पूर्वी त्यांचे कपिलराव वकील होते, असे कित्येक. आणि आत्ताचे आमचे यावेळचे हिरो म्हणजे त्यावेळचे असे हिरो मी 40 लोक शोधून काढले की ज्यांनी कॉन्ट्रीब्युशन केली. रतन टाटा आहेत, नंतर आपले HMD पारेख आहेत, RM अमीन आहेत, DM त्रिवेदी आहेत जे पॉलिकेमचे होते, नंतर कस्तुरबाई लालबाई आहेत. कस्तुरबाई लालबाईंचं इंटरेस्टिंग गोष्ट मध्ये की ज्यांनी UDCT ICT स्थापन केली त्या कमिटीमध्ये कस्तुरबाई लालबाई होते. ते आता ते अतुलचे म्हणजे अतुल ही त्यांची कंपनी आहे. नंतर अरविंद मपतलाल आहेत, साराभाई केमिकल्समध्ये साराभाई, नंतर शंकर रमणी केमप्लासचे, असे बरेच लोक आहेत की त्या लोकांना आम्ही हे देणार. आणि आताचे जसे आहेत की मुकेश अंबानी आहेत किंवा कुमार मंगलम बिर्ला आहेत किंवा मधुकर पारेख आपल्या पिडीलाईटचे, नंतर नारायण धुल्लो जे पॉलिओलिफेनचे होते, AM नाईक, हे सगळे लोक म्हणजे एक प्रकारचे आता रोल आयकॉन्स झालेले केमिकल इंडस्ट्रीमध्ये. त्यांच्यावरती एक मोठं पुस्तक छापतोय, कॉपी टेबल बुक, यांचं जीवन वृत्तांत हा मी त्याच्यात देतोय. आणि हे मी काय करणार आहे की मी याच्या 10,000 कॉपी बनवणार आहे आणि सगळे जे युनिव्हर्सिटीज IIT जिकडे आहे ना त्या सगळ्यांना पाठवून देणार आहे की तुम्हाला बघा की केमिकल इंडस्ट्रीचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे. कित्येक लोकांना माहित नाही, आपण नुसतं बोलतो विकसित भारत ज्यावेळेला 2047 होईल त्यावेळेला आपली इकॉनॉमी $30 ट्रिलियन असेल. ओके, त्यावेळेला आपली लोकसंख्या 167 कोटी असेल, त्याहून जास्त म्हणजे कमीत कमी तेवढं तर आहे. आणि त्यांना तर लागणार म्हणजे केमिकल्स आणणार आणि त्याच्यात समजा $30 ट्रिलियन करायचे असेल. आपले पियुष गोयल म्हणतात 30 ट्रिलियन, काही लोक म्हणतात 55 ट्रिलियन. अरे पण तुम्ही वरती घेऊन जा ना, तर कसं आता अजून आपण 5 ट्रिलियन झालेलो नाही, जो आपण 3.8 काहीतरी आहोत. तर मी काय सांगतो, माझं मॉडेल निराळ आहे. माझं मॉडेल काय की समजा मला 2047 साठी जर मला नंबर दुसरा व्हायचा, चायना पहिला नंबर आहे समजा किंवा US आपण दुसरा किंवा तिसरा असणार, आमची जर इकॉनॉमी $30 ट्रिलियन व्हायची असेल तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये 24% ग्रोथ झाली पाहिजे, 24%, आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये 70% झाली पाहिजे. आणि ते जर असेल तर माझं याच्यापेक्षा अजून मोठं महत्वाचं मानणं आहे. तर सांगतो, लोक नेहमी कुरकुर करतात की हायर एज्युकेशनमध्ये उच्च शिक्षणावरती सरकार पैसे देत नाही किंवा काय. मी सांगतो अरे माझ्याकडे उपाय आहे त्याच्यावरती. काय उपाय आहे की तुम्ही आता ज्याला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR म्हणून 2% घेतात, बरोबर आहे. ते काय इट इज नॉट टॅक्स डिडक्टिबल, ते दिलं पाहिजे. मी काय सांगतो की तो तुम्ही आता 3% घ्या आणि जो एक्स्ट्रा 1% आहे तो हायर एज्युकेशन, रिसर्च, इनोव्हेशन याच्यावरती खर्च करा. त्यामुळे काय होईल, सगळीकडे संशोधन होईल. इंडस्ट्रीला तुम्ही IPR द्या, आपण बोललेलो आहे पेटंट बद्दल, तर तुम्ही त्यातलं शेअर करा. इंडस्ट्रीला फायदा होईल, तुमच्या लोकल इंडस्ट्रीचा फायदा होईल आणि आपल्या देशाची प्रगती होईल. म्हणजे तिकडनं मी इकडे येतोय. मी जर त्यावेळेला 30 ट्रिलियन असेल 2047 तर आता माझं शिक्षण कसं असलं पाहिजे, तर मी काय सांगतोय याच्या शिक्षणामध्ये पण बदल केला पाहिजे. तर माझी एक चांगली गोष्ट आहे ती तुम्ही महिलांना ते आवडेल, मी बोललोय ते एक गोष्ट सांगतो तुम्हाला. माझ्या मते जर भारताची प्रगती व्हायची असेल तर मुलींचं शिक्षण हे PhD पर्यंत फुकट असावं. आता सरकार म्हणेल फुकट कशाला द्यायचं, अरे तुम्ही सगळ्याच गोष्टी फ्रीबी देता. मी शिक्षणासाठी का म्हणतोय की सुशिक्षित माता हा कुटुंबाचा आधार असतो, ती कधीही जास्त मुलं होऊ देत नाही.
हा बरोबर आहे. बरोबर. तिला कधी आपला मुलगा टग्या व्हावा असं वाटत नाही. हा ते म्हणेल की माझी मुलगी जर शिकली तर कुटुंब शिकेल, आणि प्रत्येक कुटुंबातले 50% तर स्त्रियाच असतात. हो त्यामुळे बाकीच्या भानगडी नाहीत. परंतु त्याच्यापेक्षा काय होईल सांगतो की लोकसंख्येला आळा बसेल, मुलींची ऑटोमॅटिकली त्यांचे लग्न करायची वय वाढेल. आई वडील काय त्यांना थांबू शकत नाहीत. आता थांबू शकतात, परक्या घरचं धन म्हणतात नाही का, तुला कशाला तुझ्यावर खर्च करायला पाहिजे, तेही थांबेल आणि भारत एक मोठं राष्ट्र होईल. 2 पिढ्यामध्ये भारत मोठा राष्ट्र होऊ शकतो जर आपण स्त्रीला फुकट शिक्षण दिलं तर. हो माझं हे मत आहे. सर, हे सगळं करण्याचं जे विजन आहे त्याची सुरुवात कदाचित इंडियन केमिकल सोसायटीच्या मुंबईमधल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहात. निश्चितच ही गोष्ट आम्हाला खूपच आनंदाची आहे मुंबईकरांच्या दृष्टीने विचार करता की मुंबईमध्ये या इंडियन केमिकल सोसायटीचं हे फंक्शन होणार आहे 28 आणि 29 तारखेला, आणि यासाठी आमच्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा. जाता जाता श्रोत्यांसाठी, विशेष करून तरुण मुलांसाठी करिअरच्या दृष्टीने विचार करताना काय गोष्ट त्यांनी लक्षात घेतली पाहिजे, शिक्षणाचा तुम्ही उल्लेख केला त्याच्या दृष्टीने घेतात ते तेवढे सांगावं अशी मी आपल्याला विनंती करतो. मी 2 वाक्यात सांगतो की प्रत्येक व्यवसाय हा महत्वाचा आहे. तुम्ही असं समजू नये की मी कम्प्युटर इंजिनियर झालोच तर मोठा होणार, अरे लॉयर लोक जास्त पैसे कमवतात, तुम्ही असं समजू नका की तो मिळवू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक व्यवसाय हा महत्वाचा आहे. आणि पर्टिक्युलरली मी काय केलं या केमिस्ट्री आणि याच्या स्टुडंटसाठी मी 100 पारितोषिकं ठेवलेली आहेत. जर विद्यार्थ्यांनी तिथे येऊन त्यांचा रिसर्च प्रेझेंट केला, मुंबईतले असतील कुठले भारतभरचे असतील, मी 100 पारितोषिक ठेवले आहेत. 50% पारितोषिकं मी मुलींसाठी ठेवलेले आहेत. वाह, सगळ्यांसाठी ते आहे आणि त्यांनी यावं. आणि आमची वेबसाईट ओपन आहे, तुम्ही या कधी पण या. आणि ज्याला परवडत नाही त्याला मी फुकट एंट्री देणार आहे. मी तुम्हाला सांगू का 2047 सगळे केमिकल इंडस्ट्रीचं कॉन्ट्रीब्युशन $2 ट्रिलियन असेल, कमीत कमी $2 ट्रिलियन असेल. तुम्ही G20च्या वेळी ऐकलं होतं की वसुधैव कुटुंबकम. ऍक्च्युली तो खरा श्लोक काय माहिती आहे ना, अयम निजा परो नीती गणानाम लघुचेतसानाम उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. छोट्या माणसाला वाटतं की हे माझं आहे, ते तुझं आहे, पण आपली भारतीय संस्कृती काय सांगते की हे सगळं आमचं आहे. म्हणून त्याला सस्टेनेबिलिटी ज्याला म्हणतात तिथे केमिस्ट्री, केमिकल इंजिनिअरिंग याचा खूप मोठा वाटा असणार आहे. सर धन्यवाद. मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो. श्रोते हो, नमस्कार. नमस्कार. इंडियन केमिकल सोसायटीच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर GD यादव यांची शैलेश माळोदे यांनी घेतलेली मुलाखत आत्ता आपण ऐकली. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8:37 आणि 30 सेकंद झाले आहेत. आता आपण ऐकणार आहोत भावधारा. या मकर संक्रांती